नमस्कार बहीण भावांनो, लाडक्या बहिणीच्या संदर्भात ज्या काही महत्वाच्या बातम्या सातत्याने येत असतात, तर त्याच्यामध्ये ज्या काही काल परवाच्या ज्या काही अपडेट्स आहेत, तर गेल्या 2-3 दिवसापासून लाडक्या बहिणीचा जो काही मे महिन्याचा हप्ता आहे, तर तो वाटपाला सुरुवात झालेली आहे. मात्र याच्यामध्येही सरसकटपणे किंवा सार्वत्रिकपणे 1,80,00,000 ज्या बहिणी 30 एप्रिल अखेर पात्र ठरलेल्या आहेत, तर त्या बहिणीच्या खात्याला हा हप्ता सरसकटपणे जमा होणं अपेक्षित होतं. मात्र त्या बहिणीच्या खात्यालाही आता बऱ्याच मोठ्या बहिणींच्या पदरी निराशा पडलेली आहे की हप्ता जमा झाल्याचे अनेकांना मेसेज आले आणि हे मेसेज येत असताना बऱ्याच बहिणीच्या खात्यात हे पैसे जमा झाले. सरकारकडून तसं प्रसिद्धी पत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे. 10 जूनला सरकारने याबाबतची सूचना जारी केली होती की 344 कोटी रुपयांची तरतूद ही वित्त विभागाच्या परवानगीने करण्यात आलेली आहे आणि ते पैसे टप्प्याटप्प्याने वितरित होतील. मात्र आता हा जवळपास 21 जून संपत आलेली आहे. हा टप्पा पूर्ण झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये सगळ्याच बहिणीच्या खात्याला पैसे जमा होणं अपेक्षित होतं. मात्र अनेक बहिणींच्या खात्याला जमा झालेले नाहीत. तर याबाबत सरकारने याबाबतची स्पष्ट आकडेवारी जाहीर केली पाहिजे की आम्ही पात्र असलेल्या 1,77,00,000 महिला भगिनींपैकी सध्याच्या स्थितीमध्ये 21 जून पर्यंत किंवा 22 जून पर्यंत 1,12,00,000 महिला भगिनींच्याच खात्याला पैसे जमा करू शकलो. उरलेल्या 50,00,000 ज्या काही महिला भगिनी असतील तर त्यांच्या खात्याला येत्या 1-2 दिवसात किंवा येत्या 15 दिवसात कधी जमा करायची ते सरकारनं सांगितलं पाहिजे. आणि याबाबत तुम्ही आम्ही सरकारला मेलद्वारे, पत्राद्वारे, सोबतच गावामध्ये जे काही आपले राजकीय नेते असतील किंवा ज्यांना आपण निवडून दिलं तर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिली पाहिजे आणि त्यांना याबाबत सरकारला जाब विचारायला भाग पाडलं पाहिजे. दुसरीकडे लाडक्या बहिणींची जी काही मागणी आहे तर त्या मागणी संदर्भात सगळ्यात महत्वाची जी मागणी आहे की तर लाडक्या बहिणीचं सातत्यानं भावनिक आणि आर्थिक दृष्ट्या शोषण होत असल्याचं, त्यांची दिशाभूल होत असल्याची गोष्टी वारंवार समोर येत आहेत. आणि अशा स्थितीमध्ये जो काही लाडक्या बहिणीचा जो काही हप्ता आहे दर महिन्याचा, तर तो जसे पीएम किसान आणि नमो शेतकरीचे पैसे येतात त्याच्या तारखा जाहीर होतात त्या पद्धतीनं 4 महिन्याचे म्हणून एकत्रित का होईना ते पैसे त्या महिन्यामध्ये 8-15 दिवसाच्या फरकाने जमा होत असतात. तसं लाडक्या बहिणीच्या संदर्भात सुद्धा एक तारीख सरकारने निश्चित केली पाहिजे. मग 10 ते 20 तारखेच्या दरम्यान तुम्ही एखादी तारीख फिक्स करा किंवा 1 ते 10 तारखेच्या दरम्यान किंवा 20 ते 30 तारखेच्या दरम्यान कुठलीही एक तारीख निश्चित करा की दर महिन्याच्या 5 तारखेला लाडक्या बहिणीचे पैसे मंत्रालयातून सुटतील आणि खात्यामध्ये जमा होतील. मग 5 तारीख जर निर्धारित केलेली असली तर 1-2 दिवस, 4-6 दिवस मागे पुढे होऊ शकतात. ह्या गोष्टी समजण्यासारख्या आहेत. मात्र याच्यामध्ये बऱ्याच माध्यमांमधून बातम्या येत असतात, त्याच्यावर कुणाचं नियंत्रण नाही की लाडक्या बहिणीच्या खात्याला आज पैसे जमा झाले, इतके जमा झाले, तितके जमा झाले, या 12 जिल्ह्यात, त्या 12 ते 13 बँकात, अशा चुकीच्या बातम्या सातत्यानं प्रसारित होत असतात. गावखेड्यात काम करणाऱ्या ह्या महिला असतात, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्यांच्या मागच्या कामाचा ससेमिरा संपत नाही आणि अशा स्थितीमध्ये अधूनमधून जेव्हा फुरसत मिळेल तेव्हा ते आपल्या मोबाईल चाळत असतात आणि हे मोबाईल चाळत असताना त्यांच्या लक्षात येतं की लाडक्या बहिणीच्या संदर्भात आज जमा झाले, कुठंतरी लक्ष वेधणाऱ्या बातम्या त्यांच्या दृष्टीस पडतात आणि विनाकारण मग त्यांचा 3 मिनिटाचा, 4 मिनिटाचा, 6 मिनिटाचा त्याच्यामध्ये वेळ जातो आणि मग या लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे जमा झाले, मग माझे का जमा झाले नाही, मग ती विनाकारण त्या कुठल्या तरी ऑनलाईन सेंटरवर जाते, तिथे 5-50 रुपये घालते, तिथं तिचा वेळ जातो. तिथेही सांगितलं जातं की बा तुमचं सगळं व्यवस्थित आहे, मग तुमची बँकेची केवायसी करा, गरज नसताना केवायसी केली जाते. हे सगळ्या गोष्टीची प्रक्रिया निरंतर चालू आहे कारण गावखेड्यातल्या बहिणी या अशिक्षित आहेत, अडाणी आहेत. तर सरकारने ही तारीख निश्चित केली पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.